सुप्रभात मंडळींनो आज आपल्या दिवसाची सुरुवात झाली आहे ठाण्यापासून. तर ठाण्यात आपल्याला काम होता, तर काम करूया आणि पुढे जाऊया. मंडळींनो, चाय किती रुपया माहिती आहे? 40 रुपये कप. ह्याच्यात ना त्या 40 रुपयात घराकडे 1 किलो साखर आणून चाय करून पिला असते. पण या काय म्हणतात का, चोचले, जिभेचे चोचले, बाकी काय नाही. आता वाटतं झक मारल्याने घेतलाय, पिऊया, घेतलेली या. हा खाली येतो माहिती आहे. तर मंडळींनो, 10 रुपयाचे तिकीट काढून आता आपण येऊन पोहोचला उपवन लेकला. मंडळींनो, इल्याच ना गेट मधनं आतमध्ये इल्यावर अशी भव्य अशी मोठी आपल्या पांडुरंगाची मूर्ती आहे. दाखवते तुमका. साब आपल्या ठाणेकरांसाठी काही ह्या नवीन नाही आहे, पण शिकल्यासाठी नवीन आहे. मंडळींनो, चेडू एकटा दिला सोलो ट्रिप. लोक फोटोशूट बिटोशूट करू घेतात. मी कपडे काय घातलंय, घराकडे पोहे बनवताना घातलेला टी शर्ट आणि खाली पॅन्ट चढवलंय. कसा होतला शिकला तुझा, कसा होतला? मंडळींनो, नजारा मात्र खतरनाक आणि शांतता एवढी आहे ना की बाबा भारीच. मंडळींनो, ह्या तलावात मासे पण आहेत हे बघा. आणि आता ना आमका हय पारकोसो साप नाही पाण्यात असताना पानसाप नाही काहीतरी म्हणतात ते का, तो दिसलेलो पण तो झालो गायब. शिरा पडांदे मासे दिसतात. बाकी हा तलाव पूर्ण गोल. मंडळींनो, आपण चालत जाऊ शकता, एक फेरी मारू. सकाळच्या मॉर्निंग वॉक साठी तर खतरनाक जागा, विषयच नाही. पण आपण अर्धवट शिलाव आणि आता बस झाला. घरात जाऊया, वाटत काहीतरी खाऊया आणि कडेकडे जाऊया. चला मंडळींनो, सोलो ट्रॅव्हल करण्यालाही कठीण आहे. एका हातान असं धरूचं लागतं आणि दुसऱ्या हातान पिऊचं लागतं. चुकान कधी शाळा पडला हातात ना तर शिरा घाला नेऊन सगळ्यात. 70-80 रुपये पाणी आहेत खेपेन. पाणी तसा बरा, पण आपल्या तर कवळा असतं ना, कवळा आपल्या घराकडे गावता तेवढा नाही, पण ठीक आहे. पिऊन झाला, आता मलाही खाऊया. शिरा पडांदे बुतूर हा तरी काय माहिती. म्हणजे ना एका हाताने धरून दुसऱ्या हाताने खाऊ येत नाही होता. खाले बरा. आता घरात जाऊया. एसटी बघूया गावते काय. चालेल, रिक्षावाले मग पैसे घेतील आपल्या. कमी पैशात सोलो ट्रिप करूच्या वन डे. मंडळींनो, असो पब्लिक प्लेसमध्ये असो कॅमेरा हातात घेऊन बोला का जाम भीती वाटायची. आणि त्याच्यात एकटा कसा जाऊ शूट करू, व्हिडिओ शूट करू, कोणतरी वांगडा खावा असा पण वाटत राहावा, कारण हसतील लोक किंवा व्हिडिओ कोण करीत. पण मंडळींनो, काय नाही, जेव्हा एकटा बाहेर पडताना माणूस एखाद्या सांगितलंच ना की व्हिडिओ करशील काय, जरा हसत लोक करतात. चेडू उगाच घाबरत होता की आपल्या कोण भाव नाही देणार, आपला कोण ऐकणार नाही. आता मी या उपवन तलावात इलाय ना, जवळजवळ 7 ते 8 जण ओळखीची भेटली आणि त्यांकाच सांगितलं की जरा थोडंसं व्हिडिओ वगैरे करशाल काय मंडळींनो. तर चला, आता आपली बस येता, आपण बस पकडून ठाण्यात जाऊया, ठाणे स्टेशनला. चलो मंडळींनो, एक काय 1.5 तास उशीर झालो तरी झालात, पण रिक्षान मागा जाऊचा नाही होता. 50 रुपये सीट सांगल्यान खेका उगाच. त्याच मी 10 रुपयात गेला असते, 40 रुपये वाचवले. ही बघा लांबसून एक बस येता, बघूया ती आपलीच हा काय. आपली असली तर देवच पावलं. हा 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 म्हणजे ठाणे स्थानक लिहिलेलं तिच्यात. मंडळींनो, तसं तर मी कधी बसने जास्त प्रवास करीत ना, पण ह्या मुंबईच्या बसमधले कंडक्टर टाकला सकाळची पण भारी होती दिसत, आताची पण मस्तच. हो
विषयच ना, गोड दिसतात गोड. पण म्हणजे या खा आपण व्हिडिओ करताना आपल्याला समजत नाही आपल्याकडे कोण बघता कोण नाही, पण जेव्हा एडिट करताना तेव्हा मात्र कळता की कोणचं आपल्या कॅमेऱ्यात लक्ष जातो. चला मंडळीनं आता घरात जाऊया, भेटाया उद्या एका नवीन मोठ्या व्हिडिओ बरोबर. तेव्हा मी कडेकडे जात आहे.